नमस्कार मंडळी, आपण आज बनवणार आहोत कारल्याची भाजी. बघूया आपण कशी बनवायची. कारलं म्हणलं की कसं लहानापासून मोठ्यापर्यंत कसं आवडतच नाही सहसा कोणाला भाजी. पण कारल्याची भाजी खूप गुणकारी असते बरं का शरीरासाठी. लय जास्त काय असं तामझाक नाही, काय नाही, साध्या पद्धतीने अगदी कारल्याची भाजी बनवूया आपण. बघू कशी बनवायची. कारल्याच्या वरचे मी असं आपण बटाट्याची साल कसं काढतो तसं थोडंसं काढून घेतले. बटाट्याची साल काढतो त्याने की ते आपल्याला जरा शिजायला लगेच वापरलं जाते, म्हणून आपण वरचं थोडंसं काढून घ्यायचं. आता मसाला बनवूया आपण. शेंगदाणे टाकलेत भाजायला, लसूण टाकलाय, कढीपत्ता टाकलाय, जिरे मोहरी, लाल तिखट टाकले, मीठ टाकले, थोडंसं लिंबू पिळायचं आणि थोडंसं पाणी टाकून घट्ट करून भरून घ्यायचं. त्याच्यात काही साखर बिकर काय नाही बरं का टाकायला लागत. असं कारलं करायचं म्हणलं की भरून घेऊया आपण त्याच्यात सगळे. आता तेल, फक्त तेल ठेवायचं आणि तेलात टाकायचं. दोनच भाग करायचे कारल्याचे, जास्ती भाग करायचे नाही. सगळे भरून घेतले. तर आता कढईत आपण तेल टाकूया. तेलात मी काहीच फोडणी टाकलं नाही, नुसतं आपलं तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यात टाकलं. खूप छान होती बरं का कारल्याची भाजी. अशी करून बघा तुम्ही पण एकदा. झाकून ठेवायचं एक 10 ते 5 मिनटं. एकदम बारीक गॅस करून 15 ते 20 मिनटं असं वाफलू द्यायचं. अधूनमधून हलवत राहायचं 5-5 मिनटाला. असं कुरकुरीत झाले बरं का. असं जास्त असं पाणी बिणी मी काहीच टाकलेलं नाही त्या भाजीला, त्यामुळं असं छान झाले, कुरकुरीत असं दिसते की नाही. ही रेसिपी तुम्हाला आवडली असली लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. तुम्ही पण बनवून बघा कशी होते ही भाजी आणि मला सांगा तुमची भाजी कशी झाली कमेंटमध्ये.